मित्रांनो, आकाशात उडणाऱ्या विमानापेक्षा ना जमिनीवरनं आकाशाकडे झेप घेणाऱ्याला लोक जास्त बघतात. इनफॅक्ट ते बघत नाही, ते जळतात त्यांच्यावर. आणि हे मी का बोलतो, हे कशाला बोलतो मला देखील माहीत नाही, पण हे अचानक माझ्या डोक्यात आलं आणि मला बोलावंसं वाटलं. मी मागच्या रीलमध्ये देखील बोललेलो की तुम्ही जेवढं शनिदेवाचं कराल, जेवढं शनिदेवांवर विश्वास ठेवाल, तेवढा तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सपरन्सी, रिॲलिटी, क्लॅरिटी आणि जी भिकारचोट माणसं आहेत ती तुम्हाला लवकरात लवकर समजतील. आणि मला आजच्या मिनटापर्यंत हे मला समजतं की कोण माझं आहे आणि कोण माझं नाही ते. म्हणजे एक तुम्हाला सांगतो, तुमचा जेव्हा डाऊनफॉल असतो ना, तेव्हा तुमच्याकडे हसणारे खूप असतात, तुम्हाला सहानुभूती देणारे खूप असतात. पण तुमचा टाईम जेव्हा बदलतो, आता टाईमची एक खास बात आहे की तो बदलतो. आज माझी परीक्षा आहे तर उद्या तुमचीही असू शकते, आज तुमची परीक्षा आहे तर उद्या माझीही असू शकते. पण जेव्हा एखाद्याचा चांगला टाईम येतो ना, तेव्हा हे जे हसणारे असतात ना, अचानक जळणारे म्हणतात. हो, तेव्हा तुम्हाला त्यांनी जर काय मदत केली असेल तर ते असं दाखवतात की भेंचोद जर मी याला मदत केली नसती तर हा भाई आज इकडे उभाच राहिला नसता. म्हणजे ती 10 रुपयाची मदत असते, पण ते दाखवतात असं की भेंचोद आम्ही 10 लाखाची मदत केली आहे. आणि ती ते मदत दाखवून त्यांचं बोलतात ना, जे क्रेडिट असतं तेच उडवून टाकतात. मी हे का बोलतो या की आयुष्यात आहे ना, कोणाला असं तुमचं काय असेल ना, कोणाला जॉब असेल, कोणाला काय करायचं असेल, कोणाला अजिबात काय भेटत नसेल कुठलीही गोष्ट, तर वशिला लावू नका. का की हे जे असतात ना वशिला लावणारे, आज तुम्हाला वशिला लावतील, 2 वर्ष गप्पा बसतील आणि 3ऱ्या वर्षी तुमचा काय जेव्हा मोठा होत असेल ना, तेव्हा ते बोलतील की वेंच मी केलं म्हणून झालं. अरे तुम्ही संधी दिली, एक सांगतो, तुम्ही संधी दिली, पण त्या संधीचं सोनं कोण करतं? तो जो व्यक्ती असतो तो करतो. डाऊनफॉल तो फेस करतो, रिजेक्शन तो फेस करतो, असेप्टन्स तो आणतो, त्याला रिॲलिटी चेक भेटतात. आणि तुम्ही संधी दिली म्हणजे तुम्ही त्या दरवाजापर्यंत आणलं, दरवाजापर्यंत प्रत्येक पायरी तो चढला आहे, त्याचं क्रेडिट तुम्ही कसं घेता मला हे समजत नाही. म्हणजे असंच असे भिकारचोट लोक. आता तुम्हाला काय सांगू, तुम्ही रिलेट कराल, पण तुम्हाला माहिती आहे हे असल्या माणसांना उपाय काय आहे आपल्याकडे. डायरेक्ट म्हणजे मी माझ्या घरात बोलतो, 100 कदम जन्मे होंगे ना तब जाके ये एक कॅप्टन कदम पैदा हुआ है. चिल में दिल, विषय क्लोज आहे आणि विषय खोल आहे, चड्डीत होल आहे.